रामकृष्ण हरी मित्रांनो, शेती परिवर्तन या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपला आजचा विषय आहे कांदा शेती। कारण आपला नाशिक जिल्हा असल्यामुळे भरपूर असे कांदे आमच्याकडे होता आणि आपण आता त्याला बऱ्याच दिवसापासून सुधारित पद्धतीने केलेलं, पण बऱ्याच मित्रांना ड्रिपवर कांदा कसा लागवड करायची हेच माहिती नाही। तर आपण आज तुम्हाला त्याचं मार्गदर्शन करणार आहे। तर आपण 4 फुटाची गादी केलेली आहे, बघू शकता आपण। या गादीवर आपण कांदे लावलेले। याच्यामुळे आपलं काय होतं, रान बांधणीचा खर्च वाचतो, मजुरीचा खर्च वाचतो, कांदे निंदायचा पण खर्च बराचसा वाचतो। कसा वाचतो मी ते तुम्हाला सगळं सांगणार आहे। बघा, याच्यावर आपण 16 mm ची नळी टाकलेली आहे। एका बाजूची नळीची कॅपॅसिटी असते 160 ते 70 फूट आणि तुम्ही लागवड बघू शकता मित्रांनो, लागवड एकदम अतिशय छान होती। कांद्याची लागवड तुम्ही बघू शकता, एकदम असा कांदा म्हणजे किती पण ऑक्टोबर हिटमध्ये आपण हे कांदे लागवड केलेली, पण एक पण कांदा जळलेला नाही आणि एकदम अशी व्यवस्थित लागवड होती। हे बघा, आपण बघू शकता एकदम असं हिरवगार झालेलं आहे। तिकडे आमचे बंधू पुढल्या कांद्याची तयारी करताय, उन्हाळ कांद्याची ट्रॅक्टर नांगरणी चालू आहे। आपण त्यांची पण भेट घेऊ। इकडे आपलं शेवग्याचं प्लॉट आहे। तर आपण आता कांद्याच्या विषयावर बोलायला नियोजन करायचंय। तर एकदम असे आपले कांदे व्यवस्थित लटकलेले आहे। फक्त आता आपल्याला वातावरण साथ दिले तर भरपूर असं आपलं ॲव्हरेज निघणार आहे। हा आपला लाल कांदा आहे मित्रांनो, पावसाळी कांदा आपण ज्याला म्हणतो तो। गेले आम्ही 7-8-10 वर्षापासून हे ड्रिपवरच केलेलं आहे आणि कांद्यांची तुम्ही संख्या पण बघू शकता। गाईमध्ये कमीत कमी 15 ते 16 कांदे लागताय। एका गाईचं अंतर आपण एक अर्धा फूट ठेवलेलं असतं। अशा प्रकारे मित्रांनो नियोजन केलेले। अशा प्रकारे आपलं नियोजन करायचं, बघू शकता तुम्ही। पूर्ण आपलं शेत एकदम असं हिरवगार झालेलं आहे। आज कांदा लावून आपल्याला 24 दिवस झालेले, अतिशय उत्तम प्रकारे झालेले नियोजन। आणि बेड पण आपण बघू शकता, 4 फूट बेड आहे। ताई, लाईन मध्ये असं बेड दाखव। हे बघा, बघू शकता आपण। आपला टॉमी पण आपल्या संघच असतो, हा काय मला सोडत नाही। जे मोठे बंधू अनिल भाऊ आता तेच कांदा शेतीत सगळं नियोजन बघता। आता आपण त्यांच्याच भाषेतून आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ त्यांचं काय मनोगत आहे। बोला अनिल भाऊ। ड्रीप शेती एकदम उत्तम अशी शेती आहे आणि आम्ही जे ड्रीप केलेलं आहे ते 16 mm आहे आणि एक बाजू 180-170 फुटापर्यंत चालते। आणि यातून फायदा असा आहे की पाणी भरण्याचा लेबरचा खर्च वाचतो, रात्री अपरात्री पाणी भरण्याचा त्रास होत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले लिक्विड खतं आपल्याला सोडता येतात वेळच्या वेळी। आणि कांदा पिकासाठी किंवा कोणत्याही पिकासाठी अपटेक जी प्रक्रिया असते त्याकरता ही ड्रीप मधून चांगल्या प्रकारे खत व्यवस्थापन करता येतं आणि यामुळे जमीन पण भुसभुशीत असते आणि पाण्याची बचतही होते आणि रात्री अपरात्री तुम्ही चालू करून देऊ शकता आणि खूप चांगल्या प्रकारे शेती ओली होते आणि नरम असल्यामुळे यात उत्पन्नाचा खर्चही म्हणजे असं बाकीचं काही लिक्विड सोडल्यामुळे उत्पन्नाचा खर्च कमी होतो व जमीन भुसभुशीत असल्यामुळे उत्पन्नही वाढतं। बघा तुम्ही, एकदम अशी नरम झालेली आहे, माती पण भुसभुशीत आहे एकदम। आणि आपले रासायनिक खतांमुळे जमीन आपली अशी कडक होत चाललेली आहे, नापीक होत चाललेली आहे। तर ड्रीप इरिगेशन आपलं खूप चांगल्या प्रकारे जमीन सुपीकतेकडे चाललेली आहे, उत्पन्नही चांगलं मिळालेलं आहे। आता भावाचं काय आपल्या हातात नाहीये, पण मग आता उत्पन्न काढणं तर आपल्या शेतकऱ्यांच्या हातात आहे। तरी सर्वांनी ड्रीप वापरून लेबरचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न करावा हीच विनंती। आमच्या शेतात जवळजवळ 10 ते 11 वर्षापासून ड्रीप आहे। आमचे जे पहिले ड्रीप होते ते 2 लिटर डिस्चार्जचे होते, आता आम्ही 4 लिटरचे केलेले आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे आहे। हे सर्वांनी करावे अशी विनंती। तर मित्रांनो, अनिल भाऊने आपल्याला खूप असं चांगलं मार्गदर्शन केलंय। तर त्यांचा म्हणण्याचा उद्देश आहे की आपली माणसाची बचत, जे लेबरच्या हे त्याचा आपली बचत झाली। कारण आपलं शेत बांधावं लागत नाही। बेड वाढल्यानंतर ट्रॅक्टर साइन आपण ते करून घेतो, 4 फूट गादी वाफा होऊन जातो, त्याच्यावर लेबरचे साइन आपण कांदे लागवड करून घेतो आणि त्यानंतर आपल्याला जे खत द्यायचे लिक्विड खतं किंवा रासायनिक खतं, त्याच्यात पण आपली निम्मी बचत होऊन जाते आणि उत्पन्नात आपली काही झाले तरी 25-30% वाढ होती। आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो स्क्रीनवर, तर कांदा आपला असा एकसारखा एकदम सारखा वाढलेला आहे आणि कुठं पण कांदा असा पातळ झालेला नाही। एवढ्या पावसात पण आपला कांदा तग धरून आहे आणि व्यवस्थित आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो नियोजन करायचं आपल्याला कांद्याविषयी। काही कोणाला कांद्याविषयी काही प्रश्न असेल तर जरूर आम्हाला कळवा कमेंटमध्ये। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच पुढला व्हिडिओ घेऊन येऊ। रामकृष्ण हरी।